गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री.
वृक्षवल्ली आम्हा सुयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सुयरे. गुड मॉर्निंग आजोबा. पक्षीही सुस्वरे. आजोबा काय करताय सकाळी सकाळी? आणि हे काय मातीमध्ये का हात खराब करताय? एक कारके मातीमध्ये हात खराब नाही करत आहे, त्या रोपट्याला खत घालतोय म्हणजे त्याला पोषक मूलद्रव्य मिळतील. व्हॉट? मूलद्रव्य? हे कोणत्या प्रकारचं आता द्रव्य? मला तर माहितीये की फक्त झाडांना पाणीच घालतात. थांब, तुझ्या बापालाच सांगतो. तो काय तो पॉकेट मनी का काय देतोस ना, तो बंद करून टाक. 4 वेळ गिळायला मिळतंय ना, तेच पुष्कळ आहे. ओ आजोबा, तुम्ही माझ्यावर का आलात? आणि बाय द वे, मी दिवसातनं 2 वेळा जेवते. डाएटवर आहे मी. अगं तू डाएटवर आहेस ते तुझ्या स्वार्थासाठी, पण झाडांना स्वार्थ माहित नसतो. ती निस्वार्थपणे दुसऱ्यासाठीच जगत असतात. काय झालंय काय आजोबा तुम्हाला आज? एवढं लेक्चर देताय झाडांवर ते? अगं झाडांवर भाषण देत नाहीये मी, पण माणूस आणि झाड याचं नातं किती महत्वाचं असतं ते सांगतोय. बघ, झाड आपल्याला फुलं, फळं, भाजीपाला काय काय देतात. हे मात्र खरं आहे आजोबा. हे खरं आहे ना? मग स्वतःच्या हाताने एक तरी झाड लावलेस का? काय आजोबा, ऍलर्जी आहे मला मातीची. आणि तसं पण मातीने मला ना रॅशेस येतात स्किनला. स्किनला रॅशेस येतात? अगं त्या स्किनची काळजी घ्यायला तू जो चंदनाचा साबण वापरतेस ना, त्या चंदनाचं झाड सुद्धा कोणीतरी लावलेलंच असतं ना बाळा. पण आजोबा तुम्ही लावताय की झाड? तुम्ही घेताय की काळजी? मग झालं. मग बाळा, या झाडांनी उद्या जर असं ठरवलं की ज्यांनी ज्यांनी झाड लावलंय फक्त त्यांनाच प्राणवायू द्यायचा, तर चालेल का? असं कसं चालेल? असं नाही ना चालणार. अगं माणूस आणि झाड यांचं नातं डॉक्टर आणि पेशंट सारखं असतं. काय आजोबा, कशाचाही संबंध कुठेही जोडताय? काही फेकता आजोबा तुम्ही. फेकून मारीन कुंडी. मी फेकतोय काय? आजोबा शांत व्हा. किती पॅनिक होताय? शांत व्हा बरं. उगीच तुम्हाला अटॅक बिटॅक आला तर? कसाही अटॅक. रोज व्यायाम करतो मी निसर्गाच्या सानिध्यात. हा असा. कसं वाटतंय आता? एक नंबर. एकदम फ्रेश वाटतंय की नाही?
मंडळी आम्ही करतो एक्सरसाइज, तोपर्यंत तुम्ही घ्या छोटीशी विश्रांती. गुड मॉर्निंग सह्याद्री. आजोबा आजोबा हम्म. मला एक प्रश्न आहे. हा मग विचार ना बाळा. उंची वाढवण्यासाठी कोणता व्यायाम आहे? अगं खूप व्यायाम आहेत. स्विमिंग कर, रशीच्या उड्या मार, जॉगिंग कर. पण तुला काय वाढवायची उंची? माझ्या क्लासमध्ये ना माझी एक फ्रेंड आहे हा. आणि ती बुटकी आहे. सगळे जण तिला चिडवतात. कुणी तिला तिच्यावर हसतात, कुणी कमेंट पास करतात. बिचारी खूप नाराज होते हो. तिला म्हणावं शरीराची उंची वाढवून काय करणार आहेस? उंचीने कमी असणाऱ्यांनीच खूप मोठे मोठे इतिहास घडवले आहेत. तिला म्हणावं शरीराची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढव. करेक्ट आजोबा. मी काय करते, तिला तुमच्याकडेच घेऊन येते. तुम्ही बरोबर तिला समजून सांगाल. हो, तिला म्हणावं की तुझ्याकडे बघून सगळे हसतात की नाही ते मस्त आहे. पु ल देशपांडेंनी सांगितलंय स्वतःवरचा विनोद म्हणजे श्रेष्ठ विनोद. तुला माहितीये का इंटरनॅशनल जोक डे? अगं चार्ली चॅपलिन त्याने आपल्या दुःखालाच विनोदाची झालर लावली आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जर हसू येणार असेल ना तर त्यासारखी दुसरी ग्रेट गोष्ट नाही. ही तपकीर यह नस 1 तोळा 1 तोळा 2 तोळे 2 तोळा अशा निरनिराळ्या अलग अलग डब्बीमधून डिब्बी में से येतात आती है. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. थँक्यू. हा थँक्यू. कशाबद्दल थँक्यू? नाही म्हणजे आयतीच एवढी गर्दी मिळाली आपलं काम करून टाकलं. अहो गरुड छाप तपकिरीचा फिरता एजंट आहे मी. हा हे पा गरुड छाप, ओ तुम्ही तुमचं काम केलं. हो आता जरा आम्हाला आमचं काम करू द्या की. नाही करा की. मग 4 तारखेचं व्याख्यानाचं नक्की ना? नक्की नक्की. का तुम्ही चोराच्या आळंदीला गेलाय का कधी? आता चोराच्या आळंदीला मी कशाला म्हणाले? आता ते आम्हाला तरी काय माहित म्हणा. पण पुण्याहून मिरजेला जायला निघालात की वाटेत चोराच्या आळंदीला उतरा. अहो उतरलात? हो उतरलो उतरलो. पुढे 11 मैलावरती गावडेवाडी. किती? 11 मैलावरती. 11 मैल म्हणजे 11 मैल चालत? वा एसटी आहे की. हा असं. पण ती आमच्या गावापासून 5 मैलावर थांबते. म्हणजे 5 मैल चालत? अहो तुम्ही साहित्यिक लोक म्हणजे गगनात भराऱ्या मारणारे तुम्हाला 5 मैल नाही चालवत. अहो एक डोंगर चढायचा आणि एक उतरायचा. पायथ्याची गावडेवाडी. वाटेतला तेवढा ओढा जरा सांभाळून ओलांडा म्हणजे झाला. तोही आहे. हो म्हणजे काय आहे की पॅसेंजर रात्री 2 वाजता पोचते. किती? रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता? हा तुम्ही तडक निघालात ना तडक की पहाटे 6 वाजता गाडेवाडे. असं. म्हणजे रात्री 2 वाजता तिथे पोचायचं. हा रात्री 2 वाजता. हो. आणि त्याच्यानंतर 11 मैल तडक तडक. हो की पहाटे 6 वाजता अडे गाडेवाडे. अगदीच सोपं. अगदी सोपं आहे. अगदी सोपं. म्हणजे काय आहे की एसटी सकाळी 11 वाजता निघते. तोपर्यंत तुम्ही स्टेशनात एकटेच बसून काय करणार? बरोबर. येताना टॉर्च घेऊन या. बरोबर. टॉर्च कशाला? नाही म्हणजे काय आहे की आमच्या भागात साप फार आहेत. साप? हो पण एक झकास विनोदी भाषण तयार करून आणा. नवीन विनोद पाहिजे ना. तुमचे ते नेहमीचे नको आहेत. बर नवे आणतो. अरे चांगले कोरे करकरीत घेऊन. आणखी काय आणू? नाही आणखी काय नको. ते मी घेतलंच आहे बंड्यासाठी. 7वा. जरा थांबा. घ्या. काय? तपकीर? नाही तपकीर नाही. मी तपकीर बिपकीर आवडत नाही. मी तपकीर. तुम्ही तपकीर ओढत नाही? तपकीर ओढत. मग एवढ्या मोठ्या नाकाचा काय उपयोग करता हो तुम्ही? बरं मग व्याख्यानाचं नक्की ना? मी तुमची तिथे वाट बघतो बरं का 4 तारखेला. सत्य आहे मी वाट बघतो. सत्य. बरं मग विसरू नका व्याख्यानाला. मी वाट बघतो. अरे हो काय? अहो नाही म्हणजे काय आहे की टॉर्च आणायला विसरू नका. नाही म्हणजे वाटेत समजा तुम्हाला साप बीप चावला तर बोला. नाही हो म्हणजे तुम्हाला साप बीप चावला तर व्याख्यानाचा घोटाळा होईल ना. बरं मी जातो. हा बरी आठवण झाली. जयवंत दळवी कुठे राहत होतो? मला माहिती नाही जयवंत दळवी कुठे राहतात. का?
तुमचं आणि त्यांचं बरं नाही वाटतं सध्या. बरं आहे, बरं हा? आहे. बरं ते रमेश मंत्री, गंगाधर गाडगे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर. मला माहिती नाही हो कुठे राहतात ते. अहो साहित्यिक असून तुम्हाला कुणाचेच कसं पत्ते माहिती नाही तो. अहो मी साहित्यिक आहे म्हणजे का पोस्टमन आहे का? हा? कळलंय बघ ते तुम्हाला. नाही म्हणजे काय आहे की 4 तारखेला त्यांची सुद्धा व्याख्यानं लावली होती मी. व्याख्यानं लावली होती? हा. अरे म्हणजे व्याख्यान म्हणजे कुस्त्या बिस्त्या आहेत की काय? सतपाल सिंग बिंग? हा? आणि का होय सगळे आले तर? अहो तुम्ही साहित्यिक लोक हो म्हणून थोडंच येता. नाही नाही समजा आले तर. नाही तसे मी 2-2 बोर्ड तयार करून ठेवलेले आहेत. हा का? हो म्हणजे काय आहे की एकटा आला तर व्याख्यान आणि सगळेच जण जर आले ना तर काय साहित्य संमेलन. अहो आपल्याला काय कुठून तरी सस्त्यात मजा पाहिजे. काय अगदी बरोबर. या टाळी नाही ते ठणठण. बरं याला विसरू नका. 4 तारखेला संध्याकाळी मी वाट बघतो. अच्छा अच्छा. काय मंडळी बघितलं ना, स्वतःच्या व्यंगाचा जर विनोद होत असेल ना तर त्याला नकारात्मक नाही सकारात्मक घ्या. काय आजोबा? मी आजोबांना जरा एक हसवणारा जोक सांगते. आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुड मॉर्निंग सह्याद्री. खरंच आजोबा किती साधं सोपं असतं ना आयुष्य. आपणच त्याला कॉम्प्लिकेटेड करत असतो. म्हणजे कसं कधी कधी उत्तरं खूप सोपी असतात आणि आपण प्रश्नांचं टेन्शन घेत बसतो. बरोबर बोललीस बाळा. अगं माणूस बदललाय, काळ बदललाय, गरजा बदलल्या आहेत, सगळं मान्य आहे मला. पण आपण आपलं मूळ विसरून चालणार नाही. हो आजोबा, निसर्गाकडून आपण ना खूप काही शिकलं पाहिजे. म्हणजे जितकी मुळं घट्ट असतील तितकंच उंच उंच वाढत जाल, अगदी झाडासारखं. छान छान छान. खूप हुशार झाली आहे माझी नाळ. अगं बाळा ही झाडं निसर्ग आपल्याकडून काय मागतात? काहीही नाही. मातीत बी रुजून येतं, त्याचं हळूहळू रोपट्यात रूपांतर होतं. ऊन वारा पाऊस झेलत हे रोपट एका वृक्षात रूपांतरित होतं आणि मग माणूस त्या झाडाखाली येऊन सावलीला बसतो. त्या झाडावर फळं असतील तर दगड मारतो आणि फुलं असतील तर ती ओरबाडतो. म्हणजे थोडक्यात काय, आपला वापर संपला की माणूस तोडून टाकतो. म्हणूनच तुला आणि या सर्वांना माझं अगदी कळकळीचं आवाहन आहे की या वन महोत्सवात एक तरी झाड जरूर लावा. झाडं लावलीत तर हिरवळ निर्माण होईल, प्रदूषणाला आळा बसेल आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचे साठे निर्माण होतील. बघा झाड लावलात तर खूप फायदे आहेत. नक्की विचार करा. हो, तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. आणि आता जाता जाता आजचा सुविचार. माणसाच्या आयुष्यामध्ये अपमान, अपयश आणि पराभव हेही तितकेच गरजेचे आहेत. कारण यामुळे जागा होतो तो त्याच्यातला स्वाभिमान, जागी होते ती त्याच्यातली जिद्द आणि यातूनच मग खंबीर माणूस उभा राहतो. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री.